तर हा ब्लाउज वेलवेटचा आहे, तरी सुद्धा किती परफेक्ट बसलेला आहे बघा अंगामध्ये। तर याच ब्लाउजची पुढे मी स्टिचिंग दाखवणार आहे तुम्हाला। चला तर मग वेलवेटच्या ब्लाउजची स्टिचिंग कशी करायची स्टेप बाय स्टेप आणि वेलवेटच्या कापडामध्ये काय काय प्रॉब्लेम येतात ते बघूया। सुरुवातीला आपण हुकाय पट्टी तयार करून घ्यायचे। तर या ब्लाउजची कटिंग मी परवाच सोडलेली आहे, म्हणजे या अगोदरचा जो व्हिडिओ असणार आहे तो कटिंगचा आहे। त्याच कटिंगवर आपण आता वेलवेटचा ब्लाउज कट केलेला आहे, म्हणजे अस्तर कटिंग करताना व्हिडिओ मी शूट करून तुम्हाला सोडलेला आहे तो कटिंगचा। बघितला नसेल तर नक्की बघून घ्या। तर बघा वेलवेटच्या कापडावर आपण अस्तरचं कापड ठेवल्यानंतर सुरुवातीला काय होतं, मशीनच्या खालून कापडच सरकत नाही, हा प्रॉब्लेम असतो वेलवेटच्या कापडाचा। तर मी हे लावून घेतले, तुम्हाला दाखवण्यासाठी लावते मशीनवर। बघा अस्तरचं कापड पुढे जाते आणि वेलवेटचं कापड ताणलं जाते आणि पाठीमागे राहते, हा प्रॉब्लेम होतो वेलवेटच्या कापडाचा। तर मग मी एक आयडिया काढली अस्तर जोडण्यासाठी। तर टिपा मारत बसले नाही, सहसा मी फेविकॉलनी चिटकवत नाही कोणतं अस्तर, पण असं काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला चिटकवून घ्यावं लागतं। त्या पद्धतीने मी यापुढचे सगळे पार्ट जोडून घेतलेले आहेत। एक तुम्हाला दाखवण्यासाठी हा पार्ट मी अस्तर जोडून दाखवलं। तर हा प्रॉब्लेम होतो वेलवेटच्या ब्लाउजचा, खालून कापड सरकतच नाही मशीनच्या दाबाखालून। त्यामुळं मग एकदा का अस्तर जोडलेलं असले की मग पूर्ण ब्लाउज शिवायला काहीच त्रास होत नाही। तर या पद्धतीने मी हा पार्ट तयार करून घेतला, एक्स्ट्राचं कापड कट केलं, पण पुढचे सगळे पार्ट मी ना फेविकॉलनी जोडून घेतले आणि मग त्यानंतर एक्स्ट्रा जे मार्जिंग आपण ठेवलेलं असतं कटिंगला ते सर्व कट करून काढत आहे। तर या ब्लाउजची कटिंग नक्की बघा, 36 आणि 38 असं हे माप आहे। त्यामुळे हा ब्लाउज मी अंगात घालून दाखवलेला आहे, कारण कस्टमर अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी घातलेला आहे अंगामध्ये। त्यामुळे थोडासा कटोरीमध्ये लूज दिसला असेल तुम्हाला। तर कारण हे कस्टमर खूप लांब राहतं आणि मग ते कधी येणार घ्यायला आणि मग कधी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचणार, म्हणून मग मी तो माझ्या मापाने थोडासा फिटिंग करून घातलेला आहे तो सुरुवातीला बघितलं ते। तर फक्त ही क्रॉस पट्टी मी चिटकवली नव्हती, कारण आपल्याला ही पलटी करून लावायची आहे। क्रॉस पट्टी लावण्याची पद्धत माझी वेगळी आहे, तुम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल। त्यामुळे मी क्रॉस पट्टीला फक्त टिप मारून घेतली, कारण या पद्धतीने आपल्याला खालून फोल्ड करायची असते कमरेच्या साईडनी, त्यामुळे मी चिटकवली नाही। आणि जर चिटकवली असती ना तर मग खाली आपल्याला हात शिलाईची पट्टी लावावी लागली असते, त्यामुळे ते काम वाढणार, म्हणून मग मी टिपा मारून घेतले। तर आता आपली क्रॉस पट्टी पण तयार झाली अस्तर जोडून। एक्स्ट्रा जे आपलं फॅब्रिक आहे अस्तरच्या बाहेरचं ते कट करून टाकलेलं आहे आणि आता पाठीमागच्या भागाला जे आपण 1 इंचाचं मार्जिन सोडलेलं असतं टक्सला ते पुरेपूर घेऊन अर्ध्या इंचावर आणि उंची 4.5 इंच अशी ही टक्स मारून घेतलेले। आता आपल्याला अस्तर जॉईन असल्यामुळे जास्त त्रास होत नाही या वेलवेटच्या कापडाचा, त्यामुळे होतो। आणि अजून एक दुसरा प्रॉब्लेम काय होतो, गळा जोडताना जर आपण पायपिंग करणार असो तेव्हा पायपिंग थोडीशी जाड येते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हात शिलाईसुद्धा करू शकता। आणि हे वेलवेटचे कापड आहे ना, पन्ना खूप कमी असतो, त्यामुळे खूप जोड येतात। तर मागच्या पुढच्या भागाला नाही आले, पण बाह्यांना मात्र मोठे मोठे जोड आलेले आहेत। तर एकाच साईडला मोठा जोड न करता 2 साईडला बारके बारके जोड मी कसे लावलेत ते पण तुम्ही बघा पुढे व्हिडिओमध्ये। आता इथे मी पलटी मारलं नाही अस्तर, कारण आपण चिटकवून घेतले। टिप मारली असती तर मी अस्तर डायरेक्ट पलटी करून कमरेला सुद्धा मी ही पट्टी लावणं स्किप करत असते, पण आता इथे आपल्याला लावावी लागणार आहे, त्यामुळे कमरेची पट्टी सुद्धा मी जोडून घेते। तर आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका, लाईक करत जा व्हिडिओना।
आणि नवीन बघत असाल, सबस्क्राईब न करता तर जरूर सबस्क्राईब करा. आपले डेलीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकाल, ब्लाऊज कटिंग, ब्लाऊज स्टिचिंग. आणि जास्त महत्त्वाचं आपल्या चॅनेलवर काय सांगत असते मी, तुमची शोल्डर का पडते, मुंड्यामधून तुमचा घोळ का येतो ब्लाऊजला, किंवा मुंड्याच्या खाली चुन्या का येतात ब्लाऊजला, पाठीमागून ब्लाऊज वर का चढतो, किंवा पुढून गळा का उतरतो, ह्या सगळ्या गोष्टींवर उपाय सांगत असते मी कटिंगमध्ये. त्यामुळे स्टिचिंगचे पण आणि कटिंगचे पण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघत जा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर कटोरीसाठी आपण जे टक्स टाकलेले आहेत बरोबर त्याच्यावरच टीप मारून घ्यायचे. आणि अजून एक सांगायचं आहे, म्हणजे आपले ऑनलाईन क्लास सुरू झालेला आहे आजपासूनच, कालपासून सुरू झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येणार आहे. तर कालपासूनच सुरू झालेले आहेत आणि बऱ्यापैकी साथ मिळते. तर तुम्हाला अजून कुणाला क्लास जॉईन करायचा असेल तर नक्की 9764 835 902 या नंबरवर संपर्क साधा. व्हॉट्सॲपवर तुम्हाला माहिती मिळून जाईल क्लासबद्दल. तर या पद्धतीने कटोरी जोडून पण झालेली आहे. आता आपल्याला इथे क्रॉसपट्टी जोडायचे आणि कटोरी जोडल्यानंतर असं नख मारून घ्यायचं, म्हणजे की कटोरी व्यवस्थित बसते. आता इथे राऊंड मोजून घ्यायचं आहे, व्यवस्थित आहे का, जो कस्टमरचं माप आहे तसं त्या पद्धतीने राऊंड मोजून घेतला आहे मी. चेक केलेला आहे बरोबर कटोरीची उंची झाली का ते. नाही तर मग इथं उंची कमी पडली तर ब्लाऊज वर सरकतो. अशी काही कारणं व्हायला नकोत म्हणून चेक करायचं शिवताच. उंची तर कमी झाली नसेल ना, हे सगळं चेक करत करत पुढे ब्लाऊज शिवत जायचं. जे आता आपण क्रॉसपट्टी तयार करून ठेवलेली आहे ती आता आपल्याला इथे लावायचे. बघा, फॅब्रिकला फॅब्रिक लावून घ्यायचं आणि अगोदर फॅब्रिकची बाजू जोडून घ्यायची क्रॉसपट्टीची. अशा पद्धतीने क्रॉसपट्टी लावली तर उलट्या बाजूने सुद्धा फिनिशिंग छान दिसते. शिलाईची टीप बाहेर दिसत नाही. उलटं सुलटं होऊ नये म्हणून बरोबर समोरासमोर दोन्ही पार्ट ठेवून असे लावून घ्यायची पट्टी अगोदर. आणि त्यानंतर पुढे मी अस्तर कसं जोडायचं, म्हणजे क्रॉसपट्टीची अस्तरची बाजू कशी जोडायची ते दाखवते. तर अशा पद्धतीने जोडून झालेलं आहे. आता काय करायचं, शोल्डरपासून असा हा फोल्ड करत जायचं आणि मध्ये जी टीप मारली त्याच्यावर तो फोल्ड ठेवायचा सगळा. आणि आपल्याला अस्तरची पट्टी आणि फॅब्रिकची टीप जी आहे आपण जोडलेली त्या टीपवरूनच अस्तर जोडून घ्यायचं. म्हणजे की आपण हे फोल्ड बाहेर काढलं की ही टीप आतमध्ये जाणार आहे आणि आतून सुद्धा फिनिशिंग छान दिसते. मग ब्लाऊजला दोरे बिरे निघालेले दिसत नाहीत. तर या पद्धतीने आपली एका साईडची क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे. आता आपल्याला या साईडला हुक पट्टी लावायची आहे. तर हुक पट्टी लावण्यासाठी ब्लाऊजवर मी पट्टी उलटी ठेवलेली आहे. ब्लाऊज उलटा आणि पट्टी उलटी. आता कमरेच्या साईडला फोल्ड आतमध्ये टाकायचा आहे, कारण आपण कमरेच्या साईडनी पॅक केलेली आहे क्रॉसपट्टी म्हणून. त्यानंतर आपल्याला पट्टीच्या साईडला सगळं मार्जिंग ढकलून एक दाबटीप टाकून घ्यायचे पट्टीवरून आणि नंतर पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून आपल्याला दुसरी एक टीप मारून पॅक करून घ्यायची आहे पट्टी ही. आणि आता गळ्याच्या बाजूला एक्स्ट्रा दिसणारं पट्टी कट करून टाकायचे. अशा पद्धतीने एक पार्ट तयार झालेला आहे. पुढचा किती सुंदर झाला आहे बघा, कुठेही चुनी नाही किंवा सैल बसलेलं नाही कापड. सेम त्याच पद्धतीने दुसरी पण बाजू कट करून घ्यायची आहे. तर ही पण मी पट्टी आता क्रॉसपट्टी जोडून घेते. तर तुम्हाला ज्या काय शंका असतात किंवा काय अडचणी येत असतील ब्लाऊज कटिंग करताना, स्टिचिंग करताना, तर कमेंटमध्ये नक्की मला कळवा. त्याच्यावर रिप्लाय द्यायचा मी प्रयत्न करतच असते. थोडा उशीर होतो पण नक्की प्रयत्न करत असते रिप्लाय देण्याचा. तर या पद्धतीने ब्लाऊजला आपण दुसऱ्या पार्टला सुद्धा क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे. आता या साईडला आपल्याला लूक पट्टी करायची आहे. तर लूक पट्टी आपण खाली ठेवणार आहोत सुलटी आणि ब्लाऊज सुद्धा वरच्या साईडला सुलटा ठेवला आहे.
आता ही लूक पट्टी आपल्याला वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचे आणि शिलाई मार्जिन जेवढं सोडलेलं होतं त्याच अंतरावर आपल्याला इथे टीप मारायचे। नंतर पूर्ण पट्टी बाहेर काढून पट्टीच्या साईडला मार्जिन ढकलून दाबटीप टाकून घ्यायचे। आता हुक पट्टीला अगोदर मी कडेच्या साईडला टीप मारून घेतलेली होती। तुम्ही जर मारली नसेल तर अगोदर ती टीप मारून घ्या आणि नंतर हा पूर्ण अर्धी पट्टी ही फोल्ड करायचे आणि कडेने टीप मारून घ्यायचे। नंतर आता इथे मशीनची टीप लॉक करायची आणि व्ही आकारामध्ये मशीन वळवत आपल्याला इथे लूक करून घ्यायचेत। 5 लूक साधारण करून घ्यायचे समान अंतरावर। आता डायरेक्ट तुम्हाला जर समान अंतर घेता येत नसेल तर तुम्ही खडूनी चॉकनी अगोदर मार्किंग करू शकता आणि मग त्याच्यावरून ही मशीन फिरून व्ही आकारामध्ये तुम्ही लूक करू शकता। तर मी डायरेक्ट असेच लूक करत असते आणि वरती सुद्धा पाव इंच आपल्याला मार्जिन सोडायचं आहे गळा जोडण्यासाठी। नाहीतर मग डायरेक्ट कडेपर्यंत तुम्ही लूक जर घेतलात तर गळ्यामध्ये बंद होऊन जाईल। अशा पद्धतीने आपलं दोन्ही पार्टच्या पट्ट्या लावून झालेले आहेत। आता आपल्याला शोल्डर जोडायचे, तर शोल्डर जोडण्यापूर्वी काय काळजी घ्यायची बघा। फिटिंगची साईड कमरेकडून वरच्या साईडला जोडून बघायचे। दोन्हीची उंची म्हणजे मागचा भाग पुढच्या भागाची उंची एकसारखी झाली आहे का बघायची आणि मगच आपल्याला शोल्डर जोडायचे। जर तुमची कमी जास्त असेल तर तुम्ही एकसारखी करून घ्यायचे। आता इथे बघा माझे दोन्ही साईडची पण उंची सेम झालेली आहे, त्यामुळे मी आता शोल्डर जोडून घेत आहे। आणि प्रत्येक टिपला मशीन मागे पुढे करूनच तुम्ही लॉक करायचे टिप आणि मगच टिप मारायचे। म्हणजे काय होतं, अजिबात आपल्या टिपा उसवत नाहीत। आता हुकाय पट्टीची एकदा चेक करून घ्यायचे, उंची सेम आहे का, गळ्याचा आकार सेम आहे का, गोल आहे का। जरासा कुठे आत बाहेर दिसत असेल तर फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला गळा जोडायचा आहे। आता मी इथे पायपिंग करणार आहे, तर या पायपिंगच्या पट्ट्या थोड्याशा मी मोठ्या काढल्यात म्हणजे रुंद काढल्यात, कारण हा वेल्वेटचा ब्लाउज आहे म्हणून। एरवी मी साध्या दुसऱ्या ब्लाउजांना कमी रुंदीच्या पट्ट्या काढते। आता या पट्ट्या मी कशा काढल्या, किती इंचाच्या काढल्या, कटिंग कशा केल्या, हे सगळं जर तुम्हाला बघायचं असेल तर आपले पायपिंगचा व्हिडिओ आहे, त्याचा मी थंबनेल इथे कोपऱ्याला लावलेला आहे बघा। तो आणि अजून पण बरेच आहेत पायपिंगचे व्हिडिओ, ते तुम्ही कोणताही व्हिडिओ बघू शकता आपल्या चॅनलवरचा। त्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे, अगदी पट्ट्या कटिंग करण्यापासून ते जोडून पायपिंग पूर्ण करेपर्यंत पूर्ण टिप्स दिलेल्या आहेत मी। तुमची जर पायपिंग उलटी पडत असेल किंवा मोठी होते, बारीक होते, कमी जास्त होते किंवा गळा पडतोय पायपिंग केल्यानंतर, तर या सगळ्यांवर मी टिप्स त्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत, सविस्तर माहिती सांगितलेली आहे। तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन किंवा चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। अगदीच तुम्हाला सगळं क्लिअर होतील शंका तुमच्या तिथे। तर या पद्धतीने आपण इथे पायपिंग लावून घेतलेली आहे। आता ब्लाउजला एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे, नंतर आपल्याला नख मारून घ्यायचं आहे असं। नंतर थोडीशी फोल्ड करायचे पट्टी आणि कडेने टीप मारून घ्यायचे, जशी मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने पूर्ण गळ्याला या पद्धतीने फोल्ड करायचे पट्टीला। त्यानंतर आपल्याला हवा तेवढ्या जाडीचा फोल्ड करून घ्यायचा आहे पायपिंगचा। हव्या तेवढ्या म्हणजे मध्यम आकार आला पाहिजे पायपिंगचा। आता इथे वेल्वेटचा ब्लाउज असल्यामुळे थोडा जाडच येतो, पण त्यातल्या त्यात बारीक पायपिंग करण्याचा प्रयत्न करायचा आणि अशा पद्धतीने पूर्ण ब्लाउजला पायपिंग करून घ्यायचे। आता पायपिंग करतेवेळी ब्लाउज कुठे खेचायचा कुठे खेचायचा नाही या सगळ्याची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दिलेली नाही, पण पायपिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती ऐकायला भेटेल। टिप्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करा, म्हणजे तुमची सुद्धा पायपिंग एवढी परफेक्ट आणि छान जमून जाईल। अशा रीतीने आपली पायपिंग सुद्धा आपली फिनिश झालेली आहे। आता आपल्याला बाही जोडायला घ्यायचं आहे, पण बाही जोडण्या अगोदर आपल्याला काय काय करायचं आहे बघा, कारण वेल्वेटचा ब्लाउज अपुरा असतो पन्ना कमी असल्यामुळे।
त्यामुळे आपल्याला बाहीला जोड लावावं लागणार आहे। त्या अगोदर फिनिशिंगमध्ये पायपिंग आली की नाही ते चेक करायचं आणि मग आपल्याला आता बाहीचं काम पूर्ण करायचं आहे। तर अस्तरला पण थोडासा जोड आहे एका साईडला आणि बाहीचा पन्ना बघा किती कमी आहे, त्यामुळे डिझाईन असल्यामुळे खूपच छोटी रुंदीला बाही निघालेली आहे। तर या पद्धतीने मी जोड लावणार आहे। आता इथे मी पटापट हे सगळे जोड लावून घेते आणि पूर्ण बाही तयार झाल्यानंतर जोडताना मी तुम्हाला दाखवते कशी जोडायची आपल्या ब्लाउजला बाही ते। तोपर्यंत हे मी जोड सगळे लावून घेते अगोदर। अशा पद्धतीने जोड लावून बाह्या तयार करून घेतलेले आहेत मी आणि आता आपल्याला सेम एकसारख्या बाह्या उंचीला व्यवस्थित दोन्हीही झाल्या का चेक करायचं आहे। आता इथे आपण पुढचा भाग बाहीचा कट केलेला नाहीये, तर इथे मार्किंग दिसते बघा। जोड लावायचा होता म्हणून मी ते बाही कट केली नव्हती पुढच्या भागाची मुंड्याची साईड। तर त्यानंतर मी टीप मारून घेतली अगोदर त्या मार्किंगवर आणि मग कट केले। आता आपण दुसरी बाही सुद्धा त्याच बरोबरीने पुढच्या भागाचा मुंडा कट करून घ्यायचा आहे, छाटून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी जोड लावायचा असेल तेव्हा पुढचा भाग मी कट करत नाही मुंड्याचा आणि मग त्या खुणेवरून बरोबर टीप मारायची आणि मग कटिंग करायचं, म्हणजे अगदी व्यवस्थित कट होतो पुढचा भाग सुद्धा। चला तर मग आता आपण जोडायचं कसं ते बघूयात। बाही जोडण्यापूर्वी अशी पट्टी लावून बघायचं शोल्डरला। जर बाहेर जेवढं कापड दिसत असेल तेवढं छाटायचं आहे शोल्डरमधून, कारण आपल्याला इथे गळा जोडताना सुद्धा आणि बाही जोडताना सुद्धा अगदी सरळ रेषेत दोन्ही मागचा पुढचा भाग दिसला पाहिजे। अशा पद्धतीने करून घ्यायचा आणि मगच बाही सुद्धा जोडायची आणि गळा सुद्धा जोडायचा। तर या पद्धतीने मागचा पुढचा मुंडा मी चेक केला आणि बाही सुद्धा चेक केली मध्यावर ठेवून, तर व्यवस्थित बसतीये हे समजल्यानंतर मी सुरुवातीपासून बाही जोडायला घेतली। आता बाही जोडताना अजिबात खेचायची नाही बाही, कारण आपण परफेक्ट मुंडा बाहीचा सुद्धा काढलेला आहे आणि ब्लाउजचा सुद्धा मुंडा परफेक्ट घेतलेला आहे। तर या पद्धतीने आपण बाही जोडत आणायची आहे। आपण थोडंसं एक्स्ट्रा कटिंगमध्ये ठेवलेलं होतं पाठीमागचा भाग, त्यामुळे तो उरलेला आहे बाहीच्या साईडनी, तर तो मी कट करून टाकणार आहे। नाहीतर मग इथं तुम्ही काय केलं असतं, बाही खेचून बरोबरीने लावलं असतं, कारण मी परत चेक करणारच आहे आपला छातीचा चौथा भाग म्हणजे अप्पर चेस्टचा चौथा भाग येऊन 1.5 इंच शिलाई मार्जिंग राहिली पाहिजे। अशा पद्धतीनेच आपण ते कटिंग करून टाकत असतो, त्यामुळे ते एक्स्ट्रा होतं ते कटिंग करून टाकलेलं आहे। आता अशा पद्धतीने व्यवस्थित एकावर एक मागचा पुढचा पार्ट ठेवत मुंड्यातली टीप एकावर एक येईल अशी पकडून, खाली सुद्धा वर खाली झाला नाही पाहिजे, कमी जास्त झाला नाही पाहिजे ब्लाउज घेत, अशी सगळी काळजी घेत घेत आपल्याला टीप मारायची आहे। आता हा वेलवेटचा ब्लाउज असल्यामुळे मी डायरेक्ट उलट्या साईडनी टीप मारलेली आहे। याच पद्धतीने दुसरी बाही सुद्धा आपण जोडून घ्यायची। तर बघा या पद्धतीने आता ही सुद्धा बाही न खेचता मी लावून घेणार आहे पूर्ण। तर अशा पद्धतीने दुसऱ्या साईडची पण बाही जोडून झालेली आहे। आता फायनलची फिटिंग आपल्याला करायचे, कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे आणि दंडघेर अर्धा आणि मुंड्याजवळ आपल्याला अपर चेस्टचा चौथा भाग अशी खून करून घ्यायचे आणि त्या खुणावरून आपल्याला एक टीप सरळ रेषेत आणायची आहे फिटिंगची आणि त्याच्या बाहेर आपल्याला 2 टिपा एक्स्ट्रा टाकून द्यायच्या आहेत। याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला तशाच खुणा करत घ्यायचेत आणि टीप मारून घ्यायचे। आता बऱ्याच जणांची कमेंट असते की ताई आमची फिटिंगची टीप सरळ येत नाही, तर बघा आता मी कोणत्या पद्धतीने फिटिंगची टीप टाकत आहे। तुम्ही सुद्धा याच पद्धतीने व्हिडिओमध्ये बघून फिटिंगची टीप टाका, म्हणजे तुमची सुद्धा सरळ रेषेत फिटिंग येईल आणि या पद्धतीने फिटिंग करा, म्हणजे तुमची सुद्धा टीप सरळ येईल आणि एक्स्ट्रा टिपा टाकून द्या, म्हणजे कस्टमरला भविष्यात
ब्लाऊज बसत नसेल तेव्हा तुम्ही ते उसवून घालू शकतात। तर बघा किती छान लुक आलेला आहे। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व्हिडिओ, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि तुमच्यासुद्धा काय अडथळे येतात वेलवेटचा ब्लाऊज शिवताना हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूयात अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या, बाय बाय।